हालेलुया. देवाची स्तुती असो. या प्रभुवारी मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. माझा विश्वास आहे की आपण सर्वजण उपासनेसाठी तयार आहात. चला आपण आपले नेत्र बंद करूया आणि परमेश्वराला गौरवूया, त्याची आराधना करूया. हालेलुया. होय परमेश्वर, तू महान आहेस. आमच्या उपासनेचा भुकेला तू आमचा जिवंत देव आहेस. तू आम्हाला तुझ्या उपासनेकरिता घडवलेला आहे रे बापा. होय परमेश्वर, आम्ही आमच्या पापांची कबुली देऊन तुझ समोर येतो दे बापा, पश्चातापी अंतःकरणाने. कारण या सर्व गौरवास पात्रतेचा तू परमेश्वर आहेस. मनुष्याच्या बलाने नव्हे तर दे बापा, तुझ्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धीस होतात दे बापा. आज आम्ही आमचा जीवन तुझ्यावर सोपवून देतो दे बापा, जेणेकरून आमच्या जीवनामध्ये तुझं गौरव व्हावं दे बापा, तुझ्या इच्छा पूर्ण व्हावं. होय परमेश्वर. ओ यस जीसस, तू एकमेव योग्य परमेश्वर. हालेलुया. केवल योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. तू तू ही हमारा भरोसा, तू ही हमारा भरोसा प्रभु, मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू. हालेलुया. योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. हम गाए हो सना, तू राजा सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो सना, तू राजाओं का है राजा. तेरी महिमा होवे सदा. हमारा खुदा.
आमचा परमेश्वर पिता आहेस ते बापा. तू आपल्या एकुलत्या एका पुत्राला देऊन दे बापा. आम्ही जे दे बापा बहकलेलो अशांना तू जवळ केलंस. त्या पुत्राने आपल्या रक्ताची खंडणी देऊन तो आम्हाला विकत घेतलेला आहे दे बापा. आम्ही आमचे नाही दे बापा, आम्ही तुमचे आहोत दे बापा. आम्ही आमच्या जीवनांचं समर्पण तुला करतो. तू या ठिकाणी उपस्थित हो. बघणाऱ्या सर्वांना, ऐकणाऱ्या सर्वांना, उपासनेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. होय दे बापा, यातून तुमचं गौरव हो दे. इथून पुढचा सर्व वेळ काळ तुमच्या हातात समर्पित करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. यावेळेला आपण एक शास्त्र भाग वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा 124वा अध्याय. शत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती. आता इस्रायलाने म्हणावे की जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला, त्यावेळी त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते, जलांनी आम्हाला बुडविले असते, त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता, खवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले असते. परमेश्वराचा धन्यवाद हो, त्याने आम्हाला त्यांच्या दाढांत भक्ष म्हणून पडू दिले नाही. आमचा जीव पक्षाप्रमाणे पारध्यांच्या पाशातून मुक्त झाला आहे. पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नावामुळे आम्हाला सहाय्य मिळते. हालेलुया. वाचलेलं वचन परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. मी पुन्हा एकदा शेवटचं वचन वाचतो. आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नावामुळे आम्हाला सहाय्य मिळते. हालेलुया. प्रियांनो, अनेक जण आजच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या विपरीत परिस्थितीला तोंड देत आहे, पण देवाचं वचन देवाच्या दासाद्वारे आपल्याला उत्तेजन देत आहे की हे जे सहाय्य आहे हे देवापासून आहे. मनुष्याचे शब्द आपल्यावर आलेलं संकट दूर करू शकणार नाही. ते दिलासा मात्र देईल, पण तो क्षणिक असेल. पण त्यातून बाहेर आणणारा किंवा त्या परिस्थितीतून सोबत राहणारा ते म्हणजे देव आणि देवाचं सानिध्य आहे. आणि हे सहाय्य फक्त देवच करू शकतो. चला तर आपण परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या नावाला उंचवूया, गीत गाऊया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. हालेलुया. त्याचं सहाय्य आपल्यासाठी पुरेसं आहे, त्याची कृपा तुमच्या आणि माझ्यासाठी पुरेशी आहे. आपण गाऊया, गीत गाऊया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सब है संभव, वो
यहोवा हमारे संग संग है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला। ओ समुंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार्ग निकाला। जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, हमारा ऊंचा गढ़ है, हमारा ऊंचा गढ़ है, हमारा ऊंचा गढ़ है। हालेलुया। तो परमेश्वर आपला गड आहे, तो आपला दुर्ग आहे, तो पाया पडण्याचं ठिकाण, तो आपला आश्रयस्थान आहे. हालेलुया. त्याचा उपकार मानत असताना यावेळेला आपण अजून एक गीत गाऊया. सुंदर देऊळ हृदय हे माझे. हालेलुया. येथेच विराजे देव बाप. जीसस. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. इथेच विराजे देव बाप, इथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्ध याला, समक्षता त्याची राखी शुद्ध याला. सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. इथेच विराजे देव बाप, इथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी. उपदेश करी पवित्रात्मा, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. इथेच विराजे देव बाप, इथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला, सारा येशू ख्रिस्त भरूनी उरला. आता या देऊळा भय कैसे, आता या देऊळा भय कैसे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे.
येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी मंडळी, दास म्हणे येथे अवघी मंडळी, भज या जमली देव बापा, भज या जमली देव बापा. सुंदर सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. होय परमेश्वरा दे बापा, आमचं शरीर दे बापा हे तुझं मंदिर आहे दे बापा, आणि येथे तुझा आत्मा वस्ती करतो दे बापा. होय परमेश्वर दे बापा, आम्ही तुला सोडून कुठे जाऊ शकतो राजा. होय परमेश्वर दे बापा, जीवनाची वचनं तर तुझकडे आहेत दे बापा. हालेलुया 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 हालेलुया. होय परमेश्वर दे बापा. Oh yes Jesus, Jesus oh Lord. होय परमेश्वर दे बापा. यीशु प्रभु जी, गुरु जी, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझा रे नरक भयंकर, वीर तुझा रे नरक भयंकर. प्रभु भासे प्रलयानल पेटे, प्रभु भासे प्रलयानल पेटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. धर्म रवी तू क्षणभर नसता, धर्म रवी तू क्षणभर नसता. प्रभु मम हात कोशी तम दाटे, प्रभु मम हात कोशी तम दाटे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझं वाचून या मार्ग जगिया, तुझं वाचून या मार्ग जगिया.
दिसती ती तुके खोटे, प्रभू मज दिसती ती तुके खोटे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. पापी खटनट मी मज माझे, पापी खटनट मी मज माझे. प्रभू तुझ विन भारी भय वाटे, प्रभू तुझ विन भारी भय वाटे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. उलटे मन तुझ विन दुसरा, उलटे मन तुझ विन दुसरा. प्रभु कोण जगिया खरी सुलटे, प्रभु कोण जगिया खरी सुलटे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. मम जीवन तू जगदुधारा, मम जीवन तू जगदुधारा. प्रभु मेलो से बिनवाटे, प्रभु मेलो से तुझ बिनवाटे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. सहवासून तुझ्या मला रे, सहवासाहून तुझ्या मला रे. प्रभु स्वर्गाचे सुख नच मोठे, प्रभु स्वर्गाचे सुख नच मोठे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, तुझ सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे. होय परमेश्वर दे बापा, आम्ही तुम्हाला सोडून कुठे जाऊ शकतो. का जरी गेलो तरी त्या ठिकाणी तू आहे. आम्ही दे बाप्पा या पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तुझे नेत्र आम्हाला शोधून काढतील. आम्ही आमचा दिवस उजडताच दे बाप्पा दावीद जसं म्हणतो की आम्ही स्वतःला तुझ्या चरणाजवळ सापडतो. कारण का, तर आम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची, आम्हाला तुमच्यापासून प्रथम ऐकायचं आहे. होय परमेश्वर दे बाप्पा, आमच्या जगाचा दे बाप्पा आणि आमच्या जीवनाचा दे बाप्पा उद्धार करता तू आहेस. आणि दे बाप्पा आमच्यासाठी दे बाप्पा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुझा सहवास, की जो दे बाप्पा आदम आणि हवेने गमावला दे बाप्पा, तरी तू दे बाप्पा तारणाची योजना आखून दे बाप्पा तुझ्या एकुलते एकाला पाठवून दे बाप्पा. पुन्हा एकदा ते नातं सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आणि येशू म्हणतो मी जात आहे,
तुमच्यासाठी ती देणगी पाठवून पित्याने तुम्हाला ती देणगी द्यावी यासाठी मी त्याच्याकडे प्रार्थना करेन. आणि तू तुझा आत्मा आमच्यासाठी पाठवलेला आहेस, तुझा सहवास, तुझं सानिध्य दे बाबा, की ज्याची आम्हाला नितांत गरज आहे दे बाबा. त्या आत्म्याने तू आम्हा सर्वांना भर दे बाबा. बोलणारा तुझ्या दासाला दे बाबा, आणि ऐकणाऱ्या आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. तुझ्या दासाद्वारे तू आमच्याशी बोल दे बाबा. त्याच्या जिभे, ओठा, कंठाला तू स्पर्श कर. तू आमची भेट घे. इथून पुढचा सर्व वेळ काळ तुमच्या हातात समर्पित करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रभूच्या या सुंदरशा उपस्थितीमध्ये आम्ही परमेश्वराच्या वचनावरती मनन करणार आहोत. मी विनंती करेल यावेळेला आम्ही काढूया प्रेषितांची कृत्य याचा 20 अध्याय आणि त्याचं वचन क्रमांक 35 आम्ही यावेळेला वाचूया. प्रेषितांची कृत्य 20 अध्याय आणि 35 वचन. माझा विश्वास आहे की परमेश्वर आज आमची भेट त्याच्या वचनाद्वारे घेणार आहे. आणि यावेळेला आपण वचन वाचूया. 20 अध्याय आणि 35 वचन. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे, आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या प्रिय मंडळी, मला आनंद वाटतो की पुन्हा एकदा आम्ही या देवाच्या वचनावरती मनन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हालेलुया. आणि या 20व्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर पौल जो आहे तो मंडळीशी, इफिसच्या मंडळीशी बोलत असताना या गोष्टी तो लिहित आहे. तुम्ही जर या अध्यायामध्ये वाचलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतील की कशा रीतीने त्यावेळेस मंडळांमध्ये देवाचं, प्रभू येशूचं अद्भुत कार्य चालू होतं. आणि त्यावेळेस ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याविषयी पौल जो आहे तो ह्या ठिकाणी लिहित आहे. त्यामधील ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की तो म्हणतो सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे की. तो म्हणतो ही जी गोष्ट आहे देण्यामध्ये धन्यता आहे, ही तर आहेच, परंतु सर्व गोष्टी, इतरही ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला कित्ता घालून दाखवलेल्या आहे. मला प्रेषितांची कृत्य जे आहे ते आमच्या जीवनाला एक उदाहरण आहे, आमच्या जीवनासाठी एक मार्गदर्शन देणारं, उत्तेजन देणारं असं पुस्तक आहे. ज्यावेळेस आम्ही ते वाचतो, ज्यावेळेस ते वचन आम्ही पाहतो, त्यावेळेस आम्हाला समजतं की त्यावेळेस देवाच्या आत्म्याद्वारे कशा रीतीने ते कार्य झालेलं आहे. आज तशा रीतीने कार्य होण्याची आमच्या जीवनामध्ये गरज आहे. देव अपेक्षा करत आहे. हालेलुया. म्हणून मंडळी, या वचनावरती ज्यावेळेस आम्ही मनन करतो आम्हाला शिकायला मिळतं. या ठिकाणी पौल या सर्व गोष्टी त्याविषयी देखील सांगतो की जो कित्ता मी तुम्हाला घालून दिला त्याविषयी, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावं. बघा, या ठिकाणी तो आर्थिक गोष्टीबाबत बोलत आहे ना. आणि देण्याविषयी म्हटलं की आम्हाला ती एक प्राथमिकरित्या ती गोष्ट आमच्या समोर येते. पहिल्यांदा आमच्या समोर ती गोष्ट येते देण्याविषयी, है ना. आम्ही देण्याविषयीच्या 2 गोष्टी आज पाहणार आहोत. एक तर आर्थिकरित्या जी या ठिकाणी वचनात सांगितलेली आहे, जी आम्ही मंडळीत देतच आहोत, परंतु आम्हाला सर्व गोष्टीची तपासणी करायची की जे आमच्यामध्ये दुर्बळ आहे त्यांच्या देखील गरजांसाठी आम्हाला पुढे यायचं आहे. कारण त्याच्यामधून देखील ख्रिस्ताचं प्रेम आम्ही एकमेकांमध्ये वाटत आहोत. मंडळी, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे की तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे, आणि घेण्यापेक्षा, कारण त्याचं कारण सांगितलं आहे की त्याचं कारण मी किंवा आम्ही कोणी ठरवलेलं नाही. त्याचं कारण हे आहे की घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन येशू प्रभू जो आहे तो स्वतः म्हणाला होता, त्या वचनाचे तुम्ही आणि मी आठवण ठेवावी. हालेलुया. आणि हेच फार महत्त्वाचं आहे की हे जे वचन आहे किंवा देण्याविषयी जे सांगितलेलं आहे ते ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेलं आहे. त्यावेळेस आम्ही मंडळीमध्ये देत असतो, आम्ही हे लक्षात ठेवायचं की आम्ही व्यक्तीला देत नाही. हालेलुया. पुष्कळ वेळा लोक हा गैरसमज करून देण्याविषयी किंवा देवाच्या प्रती काहीतरी करण्याविषयी मागेच राहतात, आणि आपल्याकडून देखील अशा चुका झालेल्या असेल. हालेलुया. देण्यामध्ये धन्यता आहे, ही आम्हाला आज ही महत्त्वाची गोष्ट देव आज आम्हाला शिकवत आहे. देण्यामध्ये जी धन्यता आहे, मग कशा रीतीने आम्ही द्यावं म्हणजे ते एक धन्यता ठरेल. हालेलुया. कशा रीतीने आम्ही द्यावं, तर देवाचं वचन सांगतं की आम्ही ही आठवण ठेवून
गोष्ट करावी की आम्हाला येशूने प्रभूनेही शिकवलेलं आहे किंवा हे वचन सांगितलेलं आहे. म्हणजे इथं आम्हाला वचन स्पष्ट सांगतं की आमच्यामध्ये जे दुर्बळ आहे, तुम्ही म्हणाल की मग मीच दुर्बळ आहे, मला सहाय्याची गरज आहे. असं जर आपण म्हणत राहिलो तर आपण आपल्यापुरतेच मर्यादित राहू देवाच्या लोकांना. आपल्याला आपल्यापुरतं मर्यादित राहायचं नाही. प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस येते त्यावेळेस त्या वचनामध्ये आपण स्वतःला ठेवूया. हे वचन मला येशूने पर्सनली वैयक्तिक मला सांगितलंय, असं आपण घेऊ की येशूने मला सांगितलंय मला ही गोष्ट करायची. मग मला मंडळीमध्ये देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही देत असतो त्यावेळेस आम्ही समोर ही गोष्ट ठेवावी की देण्यामध्ये धन्यता आहे हे मला प्रभूने शिकवलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी देणार आहे त्यावेळेस माझ्या गरजा भागवल्या जाणार आहे. आम्ही काढूया लुकृ शुभवर्तमान. लुकृ शुभवर्तमानाचा 6वा अध्याय. त्यावेळेस आम्ही देणार तुमच्या गरजा ज्या आहेत त्या परमेश्वराकडून भागवल्या जाणार आहेत. लुकृ शुभवर्तमान 6वा अध्याय आणि वचन क्रमांक 30 आधी आम्ही वाचूया. लूक 6:30. जो कोणी तुझ्या जवळ मागतो त्याला दे, आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. हा, या ठिकाणी येशू स्वतः ह्या गोष्टी बोलत आहे. पहिली गोष्ट, जो कोणी मागतो है ना, म्हणजे आमच्या आजूबाजूला असे बरेच जण आहे की ज्यांना गरज आहे. हालेलुया. तर दोन गोष्टी विषय आहे. जसं तुम्हाला सांगितलं की पहिली गोष्ट आम्ही प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय आणि 35 वचनामध्ये बघितलं की त्या ठिकाणी आर्थिक म्हणजे केवळ पैशाचीच नाही, एखादी गरज आहे ना, वस्त्राची असेल, अन्नाची असेल, प्रत्येक ती गरज आम्ही श्रम करून एकमेकांसाठी ती भागवावी. ही आम्हाला ख्रिस्ताने शिकवलेली गोष्ट आहे. आणि ती केवळ आम्ही विश्वासणाऱ्यांपुरतीच मर्यादित ठेवावी असंही तुम्हाला आम्ही म्हणणार नाही किंवा सांगणार नाही है ना. तर शेजाऱ्याविषयी जर आम्ही पाहिलं तर किंवा देण्याविषयी जर आम्ही पाहिलं तर तो शेजारी आहे ज्याला गरज आहे किंवा जो संकटात आहे, जो समस्येमध्ये आहे. हालेलुया. म्हणून मंडळी, या वातावरणामध्ये लक्षात ठेवा, कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं देणंही फार वेगळं आहे. काहींनी त्याची न्यूज बनवली, काहींनी त्याचं पोस्ट बनवली, काहींनी त्याचं वेगळ्या रीतीने. पण आमचं देणं हे देवाच्या प्रती असावं की ख्रिस्ताने मला शिकवले. मला याविषयी सांगण्याची किंवा ह्याविषयी ॲडव्हर्टाइजमेंट किंवा घोषणा करण्याची गरज नाही. आपण ते देवाच्या प्रती करत आहोत, आपण ते मंडळीमध्ये करत आहोत किंवा आपण ज्याच्यासाठी ते करत आहोत ते आम्हाला ख्रिस्ताने शिकवलं म्हणून आम्ही करत आहोत. ही एक नवीन गोष्ट देव आज आम्हाला शिकवत आहे की देण्यामध्ये जी धन्यता आहे, मग आम्ही ती अनुभव की यार खरंच दिलं त्यामध्ये एक धन्यता आहे. मग आम्ही परत मिळेल या अपेक्षाने देऊ नये, पहिली गोष्ट आहे. का? कारण आम्हाला देण्यामध्ये धन्यता हे देवाने शिकवलंय, परत घेण्यामध्ये धन्यता असं नाही. कारण आपण अपेक्षा करतो की आज मी त्याच्यासाठी करल, उद्या माझ्यावर वेळ आल्यावर तोही माझ्यासाठी करेल, अशा अपेक्षेने नाही. परंतु आम्हाला देण्याविषयी शिकवलंय, तर पुढे काय होईल, आमचा प्रभू आमची गरज भागवणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो आपल्याला आपल्या स्वतःला ती गोष्ट करायची की मला ख्रिस्ताने शिकवलंय म्हणून मी ती गोष्ट करणार आहे. आणि म्हणून इथं आम्हाला वचन हेही सांगतं की जर आमच्याकडे कोणी मागितलं तर बऱ्याच वेळा आम्ही देण्याविषयी खूप विचार करत असतो. काय करू, देऊ का नको देऊ, दिलं तर माझ्याकडे राहील की नाही. आणि बऱ्याच प्रश्नांमध्ये मग आपण काय करतो, दिलं तरी आपण संशयामध्ये देत असतो. केवळ लक्षात ठेवा, तुम्ही केवळ पैसा हे समोर ठेवू नका. मग मी तुम्हाला सांगते की ती गोष्ट प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत येईल जी आपली गरज आहे, जी आपली गरज आहे, जी देणं योग्य आहे, जी समोरच्याची गरज आहे. जो मागतो त्याला दे, आपल्याला प्रभूने सांगितले. जो मागतो त्याला दे, आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. आणि दुसरी गोष्ट, जर कोणी मागत असेल तर त्याला दे, आणि जर कोणी हिरावून घेत असेल, हिसकावून घेत असेल तुझ्याकडून, तो परत मागू नको. का? कारण तुला तुझ्या परमेश्वराकडून सर्व गोष्टी मिळणार आहे. आपण जर देवाकडून अपेक्षा ठेवली तर आपल्याला नक्कीच ती गोष्ट मिळणार आहे, तरतूद होणार आहे, पुरवठा होणार आहे. परंतु आपण जर मनुष्याकडून अपेक्षा ठेवली तर आपला पुरवठा किंवा आपली तरतूद होईल की नाही याची आपल्याला खात्री नाही आहे. देवाच्या लोकांनो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून पहिल्या शतकातल्या मंडळीमध्ये पौल किंवा जे प्रेषित होते ते स्वतः या गोष्टी शिकले. ते आपल्या गरजा एकमेकांच्या कमताईतून किंवा एकमेकांची जी संपत्ती किंवा एकमेकांकडे जे काही होतं त्याच्यातून ते भागवत होते, एकमेकांना ते सहाय्य करत होते. इकडची मंडळी तिकडच्या मंडळीला, जी मंडळी स्ट्रॉंग होती किंवा ज्यांच्याकडं एखाद्या गोष्टीची भरपूर होती, यासाठी की एकमेकांना सहाय्य करा. आम्ही एका ख्रिस्ताचे, एकाच शरीराचे अवयव आहोत. आणि आम्ही पुष्कळ वेळा हे विसरतो. आम्ही हे विसरतो की तो व्यक्ती अविश्वासणार आहे, मग त्याला मदत करून काय फायदा, काय माहिती उद्या त्याचं तारण होऊन तो या शरीराचा वाटेकरी होणार असेल. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या देवाच्या योजनेमध्ये आपल्याला फक्त देण्याविषयी देवाने शिकवलंय, आणि आपण ते प्रामाणिकपणे ख्रिस्ताच्या वचनाला समोर ठेवून करावं, हीच एक देवाची इच्छा विषय आहे.
आणि म्हणून इथं म्हटलंय की जो कोणी हिरावून घेतो किंवा घेऊ पाहतो त्याच्यापाशी परत ते मागू नको. पुन्हा आम्ही पुढे एक वचन वाचूया. 34 वचन आपण वाचूया. या ठिकाणी बऱ्याच इतर गोष्टी आहे, परंतु आम्ही 34 वचन वाचूया. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांस तुम्ही उसने दिले, तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांस उसने देतात. हा, या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट सांगितली. ज्यांच्यापासून आपल्याला परत मिळण्याची आशा असते त्याला जर आपण उसने दिले तर त्या देण्यामध्ये धन्यताही नाही, कारण तो एक व्यवहार होतो. का? कारण आम्ही अपेक्षा ठेवली की पुन्हा हा मला या गोष्टी परत देणार आहे. लक्षात ठेवा, ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. म्हणजे इथं जे उसने देण्याविषयी म्हटलेलं आहे ते काय, कोणत्या गोष्टीविषयी आहे की तो आपण त्याची अपेक्षा ठेवली परत मिळणार आहे. मग नाही मिळालं तर आपण निराश होतो, त्याविषयी आपण कुरकुर करतो, आपण म्हणतो की अरे याला देऊन पस्तावलो, अनेक वेगवेगळ्या गोष्टीत आपण विचार करतो. परंतु आम्हाला ज्यावेळेस देवाने शिकवलं की देण्यामध्ये अशी आम्ही अपेक्षा ठेवावी की आम्हाला ह्या गोष्टी परत मिळेल की नाही हरकत नाही, पण आपण आज मागितलं तर आपण ती संतोषाने देत आहोत, हीच एक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे देवाच्या लोकांना. म्हणून इथं म्हटलेलं आहे की ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांस जर आपण उसने दिले तर त्यात आपला उपकार तो काय? त्यात काही उपकार नसणार आहे. परंतु आम्ही जर न मिळण्याच्या अपेक्षाने दिलं तर नक्कीच तो एक उपकार किंवा तो एक है ना, एक ऋण त्याच्या प्रती ते तयार होणार आहे. ह्यासाठी नव्हे की आम्ही महान आहोत, पण ह्यासाठी की तो त्याद्वारे ख्रिस्ताकडे येणार आहे. हालेलुया. त्याद्वारे त्याला ख्रिस्ताची देवाची ओळख होणार आहे. पुढे असंही म्हटलंय की जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांस उसने देतात. ज्यांना देवाची ओळख नाहीये, ज्यांना ख्रिस्ताचं वचन माहीत नाही, तेही दानधर्म करतात. का? कारण काहीतरी अपेक्षा असते. तो आम्ही जे आहोत ते स्वार्थ ठेवून किंवा परत मिळण्याच्या अपेक्षेने ठेवून हे करायचं नाही. ख्रिस्ताने स्वतःला जसं पूर्णपणे देऊन टाकलं तसं आम्ही जे काही करू ते आम्ही पूर्णपणे करावं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ही गोष्ट केवळ पैशापुरती मला देत नाही. आर्थिक तर आम्ही द्यावंच, हालेलुया, पण इतरही प्रत्येक गोष्ट जी गरज आहे, जे दुर्बळ आहेत, आणि त्यामध्ये जर आत्मिक गोष्ट सांगायची झाली तर पुढचं वचन आम्ही वाचूया. 35 वचन आम्ही वाचूया याच अध्यायातलं, लूक 6:35. लूक 6:35. तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल, कारण तो कृतज्ञ व दुर्जन यांच्यावरही उपकार करणारा आहे. हालेलुया. 35 वचन फार सुंदर आहे. ठिकाणी म्हटलं की आत्मिक गोष्ट जर देण्याची त्या ठिकाणी जर बाब आहे तर ती आहे देवाची प्रीती, ख्रिस्ताचं प्रेम है ना. हे प्रेम देणं देखील आज गरजेचं आहे, कारण लोक त्या प्रेमाच्या शोधामध्ये आहे. त्या प्रेमाच्या शोधामध्ये आहे, कारण या परिस्थितीमध्ये, या अवस्थेमध्ये नाते जे आहेत ते दुरावलेले आहेत. लोक एकमेकांपासून दूर जात आहे. कोणी कोणाला देण्याविषयी फार विचार करत आहे. या काळात जर तुम्ही कोणाकडे मागितलं, उसनं जरी मागितलं तरी तुम्ही अनुभवलं असेल मंडळी, अनेकांनी नकार दिला असेल. का? कारण प्रत्येक जण स्वतःचं हित पाहत आहे की काय माझ्यासाठी राहील का मी जर दुसऱ्याला दिलं तर. आणि हा विचार आपण करू नये. आपण त्या जगाच्या विचाराप्रमाणे किंवा त्या दुष्ट जो विचार मनात पेरत असेल त्या विचाराप्रमाणे आपण बनू नये. तर आपण जो ख्रिस्ताचा विचार आहे त्याप्रमाणे चालू. आम्ही पवित्र शास्त्रात पुष्कळ उदाहरणं पाहतो की दुष्काळाची परिस्थिती होती, परंतु जे देवावरती अवलंबून होते त्याचा पुरवठा, त्याची प्रत्येक गरज परमेश्वराने स्वतः भागवलेली आहे. त्याची बरीचशी उदाहरणं. एलियाला कावळ्याच्या जरी अन्न पुरवलं, किंवा सारपतीतील विधवेकडे एलियाला पाठवून त्या ठिकाणी तिला देवाने भरपूर दिलं. अलिशाद्वारे त्या जी विधवा होती तिच्या घरातील प्रत्येक भांड जे आहे ते तेलाने भरून गेलं. आम्ही पाहतो प्रत्येक पवित्र शास्त्रामधील अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहतो की देवाने गरज भागवलेली आहे. देव आम्हाला पाहिजे ते आमच्या गरजेपुरतं भरपूर देणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही देण्याविषयी नेहमी पुढे राहावं. प्रत्येक गोष्ट देण्याविषयी येशूने आम्हाला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे. म्हणून इथं म्हटलं की तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर देखील प्रीती करा. प्रीती देण्याविषयी देखील आपण पुढे असावं. पवित्र शास्त्राची एक ओळख आहे प्रेम संदेश, है ना. हा संदेश आपण अंतःकरणामध्ये घेऊन चालावा आणि ह्या प्रीतीला देखील आम्ही पुढे करावं. आणि पुढे म्हटलंय की आमच्या वैऱ्यांवर आम्ही प्रीती करावी. आज आपण जर कोणाविषयी वैर ठेवून जगत असू तर आज आम्ही त्याला क्षमा करू आणि त्याला ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे आम्ही त्याला आनंदाने प्रीती देऊया, प्रीती करूया, है ना. आणि इथं म्हटलेलं आहे की त्यांचे बरे करा, वाईट करू नका, त्यांचे बरे करा, निराश न होता आनंदाने संतोषाने उसने द्या. आणि पुढे म्हटलेलं आहे म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल. कशामुळे आपल्याला हे करायचे? स्वर्गात मोठं प्रतिफळ आहे.
पृथ्वीवरच्या धनासाठी नाही, पृथ्वीवरती काहीतरी मिळेल या अपेक्षेने नाही, परंतु स्वर्गामध्ये आपलं प्रतिफळ मोठं होईल आणि आम्ही परात पुत्र होऊ, हे आमच्यासाठी सर्वोत्तम धन किंवा देणगी आम्हाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. मोठं प्रतिफळ आम्हाला मिळणार आहे, कारण आपला जो पिता आहे तो कृतज्ञ व दुर्जन यांच्यावरही उपकार करणारा आहे. ते कृतज्ञ आहे, काहीतरी हित राखून किंवा आम्ही म्हणतो की ते उपकारांची जाण न ठेवणारे. आणि जे दुर्जन आहे, वाईट आहे, त्यांच्यावरही देव कृपा करणार आहे. तर आम्ही जर चांगलं केलं, आम्ही जर दिलं, आम्ही जर प्रेम केलं, आम्ही जर ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे कृती केली, आमच्यामध्ये दुर्बळ असलेल्या आम्ही त्यांना सहाय्य केलं, तर देव त्या गोष्टी पाहिल आणि त्याचं प्रतिफळ आम्हाला असतील. म्हणून देवाच्या लोकांनो, देण्यामध्ये फार मोठी धन्यता आहे. पुढे म्हटलंय तुम्ही दयाळू असा, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू असा. आम्ही या सर्व गोष्टी करण्यामध्ये पुढे असावं. देण्यामध्ये धन्यता. आमच्याकडे जितकंही देवाने दिलंय, ख्रिस्ताने आम्हाला भरलेलं आहे, ती प्रत्येक गोष्ट देण्यामध्ये आम्ही पुढे राहूया. हालेलुया. हेच काम पहिल्या शतकातल्या मंडळी झालं आणि हे या काळामध्ये अधिक पटीने आम्ही करूया. एकमेकांना उत्तेजन देऊ, एकमेकांना बोध करू आणि प्रभूमध्ये वाढूया. विश्वास ठेवतो की प्रभूने या वचनातून आपली भेट घेतलेली आहे. परमेश्वर आपल्याला खूप खूप आशीर्वादित करू. हालेलुया. प्रियांनो, देवाचं वचन आपल्याला आज प्रेरणा देत आहे की आपण जरी देवाचे लोक असलो तरी या जगामध्ये राहत असताना आपल्यावर जी जबाबदारी आहे ती देण्याची आहे, वाटून घेण्याची आहे. परत काहीतरी अपेक्षा आपल्याला बाळगायची नाही. अपेक्षा जर बाळगायची तर ती देवापासून. हालेलुया. देवाला माहिती आहे मनुष्य कसा आहे, मनुष्याचा स्वभाव कसा आहे. एक उदाहरण देऊ इच्छितो. एलियाला माहित नव्हतं की त्याला कशाद्वारे देव अन्न पुरवणार आहे. एलियाला देवाने कावळ्याद्वारे अन्न पुरवलं. एलिया खुश झाला आणि कावळ्याद्वारे अन्न मिळत असताना एक दिवस असाही उगवला की एलिया कावळ्याची वाट बघत राहिला आणि त्या दिवशी कावळा आलाच नाही. देवाची इच्छा नाही की आपण देव सोडून कोणत्या इतर गोष्टीवर अवलंबून राहू. हालेलुया. प्रियांनो, आपली गरज देव आहे आणि जर आपल्याला देव आशीर्वादित करतो तर तो आपल्याला आशीर्वादित यासाठी करतो जेणेकरून आपण इतरांसाठी आशीर्वाद बनावं. आणि देवाचा हाच संदेश आहे की आपण देण्यामध्ये धन्यता बाळगावी, घेण्यामध्ये नव्हे. कारण घेणं आपल्याला देवाने सांगितलेलंच नाही. लोकांकडून घ्यायला तर लावलेलंच नाही. आपल्याला जे घ्यायचंय ते देवाकडून घ्यायचंय. हालेलुया. मोशे म्हटला देवाला, तुझं सानिध्य माझ्या सोबत आलं नाही तर मी इथून पुढे हलणार नाही. आपल्याला जे घ्यायचंय ते देवापासून घ्यायचंय. याकोब त्या दूताला म्हटलं, मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. जे आपल्याला घ्यायचंय ते देवापासून घ्यायचंय. योहान कृती वर्तमानामध्ये असं म्हटलेलं आहे की वरून दिल्या वाचून देवाच्या लोकांना काही एक मिळत नाही. देवाच्या लोकांची ओळखच ही आहे की ते वरून म्हणजे देवाकडूनच मागतात आणि लोकांसाठी आशीर्वाद बनतात. प्रियांनो, देण्यामध्ये धन्यता बाळगा. देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद देव. आपण आपले नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या दे बापा, आज या समयाला दे बापा आम्ही तुमचं आमच्या जीवनांमध्ये स्वागत करतो दे बापा. देण्याविषयी दे बापा, ओ जी प्रेरणा, जे उत्तेजन तो आम्हाला दिलेलं आहे, तो आम्हाला विशेष दे बापा मार्गदर्शन केलेलं आहे दे बापा. याविषयी आम्ही तुमचे आभार मानतो. खरोखर दे बापा, आमचा वेळ, आमचा पैसा दे बापा, आमची शक्ती दे बापा, आमच्यामध्ये टाकलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही इतरांसोबत वाटून घ्याव्यात दे बापा. पुन्हा वापस मिळतील या अपेक्षेने नव्हे तर दे बापा, आम्ही देण्यामध्ये धन्यता बाळगावी दे बापा. परमेश्वर लोकांवर प्रीती करावी दे बापा. लोकांसमोर एक कित्ता ठेवावा दे बापा. कारण येशूने दे बापा आम्हाला जे काही शिकवलं दे बापा, एक कित्ता समोर ठेवून शिकवलेला आहे त्याच्या जीवनाचा दे बापा. दे बापा आम्ही येशूला दे बापा फॉलो करावं. यामध्ये दे बापा आम्ही येशूचं उदाहरण समोर ठेवून दे बापा इतरांसाठी दे बापा आशीर्वाद बनावं दे बापा. असं कार्य आमच्या जीवनात होऊ दे आणि यातून तुमचं गौरव होऊ दे दे बापा. दे बापा मंडळीतील प्रत्येक कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करतो दे बापा. सर्व कुटुंबांमध्ये दे बापा तुम्ही महान कार्य करा. हिवऱ्या ठिकाणीतील दे बापा सर्व कुटुंब दे बापा तुम्ही आशीर्वादित करा. पातारे फॅमिली, साळवे फॅमिली, सौदागर फॅमिली दे बापा
सर्व कुटुंबातील लोकांना तुम्ही दे बाप्पा तुमच्या हो दे बाप्पा पवित्र आत्म्याच्या कुंपणात ठेवा दे बाप्पा. ढग्या येथील दे बाप्पा लोकांना तुमच्या हातात देतो दे बाप्पा. सरोदे कुटुंब, खंडागळे कुटुंब दे बाप्पा, वडागळे कुटुंब, सर्व कुटुंबांना तुम्ही दे बाप्पा तुमच्या कृपेमध्ये ठेवा दे बाप्पा. गंगानगर दे बाप्पा परमेश्वरा येथील दे बाप्पा सर्व कुटुंबांना तुमच्या हातात देतो दे बाप्पा. सरोदे, वडागळे, भोंडगे दे बाप्पा, शेंडगे दे बाप्पा, सर्व कुटुंब दे बाप्पा ओ दे बाप्पा तुमच्या हातात समर्पित करतो दे बाप्पा. शेलार फॅमिली दे बाप्पा, ओ दे बाप्पा, जाधव फॅमिली दे बाप्पा, आढाव फॅमिली दे बाप्पा, सर्व कुटुंबांना तुमच्या हातात समर्पित करतो. या कुटुंबातील लहान थोरांचा तुम्ही ताबा घ्या दे बाप्पा. सर्व आजारापासून दे बाप्पा त्यांचा तुम्ही बचाव करा. तुमच्या कृपेमध्ये त्यांना वाढवा दे बाप्पा. त्या सर्वांनी देण्यामध्ये धन्यता बाळगावी दे बाप्पा. चांदणे कुटुंबाला तुमच्या हातात समर्पित करतो. सर्वांना दे बाप्पा देण्याद्वारे दे बाप्पा तुम्ही आशीर्वादित करा दे बाप्पा. आणि देण्यातून दे बाप्पा त्यांनी तुम्हाला जाणावं, तुम्हाला ओळखावं दे बाप्पा. ओ तुमचं प्रगटीकरण त्यांना व्हावं. ओ त्यांचं जीवन दे बाप्पा लोकांसमोर कित्ता बनावं, असं कार्य त्यांच्या जीवनात होऊ द्या. आणि यातून सर्व गौरव, मान आणि महिमा तुम्हाला मिळू दे बाप्पा. येथून पुढचा सर्व वेळ काळ तुमच्या हातात समर्पित करतो. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुमचे नाव पवित्र मानले जाव. तुमचे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुमच्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास द्या. जसे आम्ही आमच्या ऋणांचं ऋण सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणे मास सोड. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात पर स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव. शालोम.